विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेना 4 तर राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। हिंगोली परभणीच्या जागेसंदर्भात शिवसेना ही जागा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रामुख्याने आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यामध्ये शिवसेनेला यश आलेले आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे। शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी, हिंगोलीची जागा जाण्याची शक्यता आहे। पुण्यावर भाजपकडून आपला दावा कायम ठेवण्यात आलाय। महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा झाल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, विधान परिषदेच्या जागांसंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला समोर आलाय। 4 जागा शिवसेनेला जाऊ शकतात, भाजपकडे 12 जागा आणि राष्ट्रवादीला 1, मात्र शिवसेना 7 जागांवर ठाम होती। कशा पद्धतीने हा तिढा सोडवला गेलेला आहे? खरं तर अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भातली बोलणी जी आहे ती सुरूच आहे। सातत्यानं बैठका होत आहेत। या शेवटच्या बैठकीतला जो फॉर्म्युला समोर आला त्यानुसार भाजप 12, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी एकाच जागेवर लढणार असल्याचं सध्या तरी बोललं जातंय। ज्या पद्धतीची चर्चा झाली त्यानुसार हा सगळा जो डिटेल आहे, जे तपशील आहे ते समोर आलेले आहेत। यामध्ये पुण्यावरतीच तो भाजपचा दावा आहे तो अजूनही कायम आहे। आपल्याला पाहिलं असेल की गेल्या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादीने खरं तर ही जागा जिंकली होती, परंतु पुण्यावरचा आता दावा भाजपनं स्ट्रॉंग केलाय। दुसऱ्या बाजूला जी रायगड, रत्नागिरीची जागा होती त्यावरती कुठेतरी एकमत होऊन ती जागा अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याचं स्पष्ट होतं। त्यामुळे रायगडची जागा राष्ट्रवादीकडे जात असली तरी सुद्धा इतर जागांवरती कुठेतरी राष्ट्रवादीला माघार घेत 17 पैकी अवघ्या एकाच जागेवरती त्यांना निवडणूक लढवण्याच्या संदर्भात महायुतीकडनं जो एक सिग्नल दिला जातोय ते दिसतंय। परंतु या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अंतिम बैठक होईल आणि यामध्ये खऱ्या अर्थाने या संदर्भात निर्णय होईल। कारण 25 तारखेपासून या सगळ्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या पारड्यात नेमकं किती जागा पडतात आणि शिवसेना बार्गेनिंग पॉवरच्या माध्यमातून किती जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।